Hello everyone, welcome back. Let's learn our daily use English sentences and our first sentence is मला चुकीचे समजू नका. मला चुकीचे समजू नका हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. डोंट गेट मी रॉंग. मला चुकीचे समजू नका. द नेक्स्ट सेंटेन्स इज मी हे पुस्तक आधीच वाचले आहे. तर हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? आय हॅव read this book before. I have read this book before. मी हे पुस्तक आधीच वाचले आहे. I have read this book before. तर आता हे जे read म्हणजे काय तर वाचणे आणि याचं फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म स्पेलिंग सेमच असतं. read हे आहे V1, देन V2, V3. पण आपण हे रीड करताना काय करतो? हे प्रोनाउन्स काय करतो? रीड. इट्स रीड. आणि V2 आणि V3 जे आहे ते आपण काय प्रोनाउन्स करतो? रेड. इट्स रेड. तर इथे प्रोनाउन्सिएशन काय आहे याचं? रेड. कारण मी हे पुस्तक आधीच वाचले आहे म्हणजे हे अगोदरची क्रिया घडून गेलेली क्रिया आहे. म्हणून इथं आपण रीड हे V1 घेतलेलं नाहीये, तर आपण हे काय घेतलेलं आहे? V3 घेतलेलं आहे. आय हॅव रेड दिस बुक बिफोर. मी हे पुस्तक आधीच वाचले आहे. नेक्स्ट सेंटेन्स, तो माझा दूरचा नातेवाईक आहे. हे सेंटेन्स काय होणार आहे? ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह. डिस्टंट रिलेटिव्ह. रिलेटिव्ह मीन्स नातेवाईक आणि डिस्टंट मीन्स दूरचा. ही इज माय डिस्टंट रिलेटिव्ह. तो माझा दूरचा नातेवाईक आहे. आम्ही तिथे 10 मिनिटांत पोहोचू. तर हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? वी विल रीच देअर in 10 minutes. We will reach there in 10 minutes. आम्ही 10 मिनिटात तिथे पोहोचू. तिची काळजी घे. तिची काळजी घे. Take care of her. Take care of her. Take care of her. तिची काळजी घे. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. हे सेंटेन्स काय आहे? मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. आय हॅव ब्रॉट समथिंग फॉर यू. समथिंग फॉर यू. आय हॅव ब्रॉट समथिंग फॉर यू. मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे.